नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता बघा कसं आहे की आज आम्ही इथं दिसतोय तुम्हाला तिघं. आज एक वेगळ्या ढंगामध्ये आपण तुमच्या भेटीला एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. याच्यामध्ये आम्ही स्वतः काय बनवणार नाही आहोत, पण काय झालं, आलो तो पुण्यात आल्यानंतर बघा हे आपले मित्र आहेत दीपक दादा काळे आणि हे पाठीमागे बसले ते अविनाश दादा. सहज बोलता बोलता विषय निघाला. ते म्हटले की राशीनला पालातलं मटण हे अतिशय चविष्ट असतं आणि एक वेगळा अनुभव देऊ जाणारा असा आहे. खरं तर तिथं याच्या अगोदरही जाण्याचा प्रसंग आला होता, पण काही कामानिमित्त राशीनला गेलो होतो, त्यावेळेला तो युग जुळून आला होता. आता मात्र चक्क आमचं असं ठरलं की पुण्यामधून बघा, कोणीतरी असा विचार करेल का की पुण्यामधून खास पालातलं मटण खाण्यासाठी एवढ्या लांब राशीन, म्हणजे साधारणपणे 100-125 किलोमीटर अंतर एवढा प्रवास करून कोणी जाईल का? नाही जाणार. पण आम्ही चाललो आहोत आणि त्याचाच आपण आस्वाद घेणार आहोत. पाहूया नेमकं आपल्याला कसं तिथं जेवण मिळतंय. पण अजून एक सांगण्याची गोष्ट, काय झालं, 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलेली होती पालखी. खरं तर पुढं मार्गस्थ झाली, त्याच्यामुळे आपल्यालाही मटण खायला काय अडचण नाही. पण झालं कसं की आम्ही ज्या रस्त्याने जाणार आहोत ना, त्या रस्त्यावरती पुढे पालखी मार्गस्थ असल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद. जायचं कसं, तर आम्ही थोडंसं वेगळ्या डायव्हर्ट रूटनं चाललो आहोत. रस्ता अतिशय खराब आहे. सांगण्याचा उद्देश असा की केवळ एखाद्या विशिष्ट ठिकाणावरची एखादी विशिष्ट चव जर चाकायची असेल तर एवढा त्रास सहन करून सुद्धा जाणारी लोक आमच्यासारखी वेडी ही काही कमी नाहीयेत. पाहूया काय करा आपल्याला कसं जेवण मिळतंय ते. तर मंडळी बघा, हे राधिका मटण खानावळ म्हटलंय, स्पेशल पालातले मटण. तर आज बाजार भरतो त्यावेळेला इथंही आहे बघा, बाहेर बोकड मांडलेलाच आहे. तर आम्ही आत आलो. तरी आमची मंडळी बसली तिथं.